न्यूजचा सदैव जनतेसोबत। धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधील काही भागात भूजलाचा बेसुमार उपसा होत असल्याचं उघड झालंय। या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने वैयक्तिक लाभाच्या विहिरी आणि विंधन विहिरींवर बंदी घातली आहे। यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 776 गावांचा समावेश असून बागलाण तालुक्यातील औंदाणे, आव्हाटी, भाक्षी, भावडे, भावनगर, भिलतर, बुंधाटे, चौंधणे, दहिंदुले, डांग, सौंदाणे, दराणे, दसाणे, देवपूर, चाफाचा पाडा, ढोलबारे, डोंगरेज, गांधीनगर, इंदिरानगर, जोरण, कंधाणे, कपालेश्वर, करंजाड, कौतिकपाडा, केळझर, केरवनगर, केरसाणे, खमताणे, किकवरी, दोघी, कोपमाळ, मळगाव खुर्द, मळगाव तिळवण, मोरेनगर, मोरकुळे, मुळाणे, मुंजवड, नवे निरपूर, नवेगाव, निकवेल, निरपूर, पठावे दिगर, पिंपळदार, पिसोरे, साकोडे, साल्लेर, साळवण, सरपारगाव, तसेच सरवर, तळवडे दिगर, तरसाळी, तताणी, वाडी, चौलेर, वनोली, वटार, वाठोडे, विजयनगर, विंचुरे, विरगाव, बिजोरसे, बोढरी, मळगाव, भामेर, टेंभे, खालचेवरचे, रामतीर, सारदे, वायगाव, देवळाणे, दोंधेश्वर, रातीर, सुराणे, बिलपुरी, एकलहरे, जयपूर, खामलोण, मोराणे, नांदिन, राजपूरपाडे, शिरपूरवाडे, तळवडे, भामेर, तसेच तांदुळवाडी, टिंगरी, उतराणे, शिरपूरवडे, वाडीपिसोल, वाघाडे, अजमेर, सौंदाणे, आराई, ब्राह्मणगाव, चौगाव, धांद्री, गर्हे, लखमापूर, नवी शेमाळी, सटाणा, शेंबळी, यशवंतनगर या 98 गावांचा यामध्ये समावेश आहे। पूर्वी दर 5 वर्षांनी भूजल पातळीची तपासणी होत होती, परंतु आता दरवर्षी भूजल पातळीचा सर्वे केला जातो। त्यातील पाण्याचे नमुने घेऊन पाण्याचे वयोमान निश्चित होते। उपसा होणाऱ्या पाण्याच्या आधारे भूजल पातळी ठरवली जाते। यामध्ये 776 गावांची भूजल पातळी खालावलेली आहे। या गावांच्या यादीत कुठल्याही स्तरावर बदल करण्याचे अधिकार प्रशासनाला नाही, असं वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे किरण कांबळे यांनी सांगितलंय।